ती संख्या काढायची, सरासरी आणि बेरीज या बाबतीत ते गणित आपल्याला शिकायचंय। तर मग आता याच्यामध्ये एक एक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे। प्रश्न पहिला, 5, 11, 17, 23, 29 या संख्यामालेतील क्रमाने येणारी 60वी संख्या कोणती? तर आता 60वी संख्या पाहायचा असेल आपल्याला, तर मग काय मांडताना काय आहे, 5, 11 आणि 17 एवढाच आपल्याला फरक पाहायचा आहे। तर मग आता कितवी संख्या काढायची? 60वी संख्या काढायची। तर मग आता इथं काय करायचंय, 60वी संख्या काढायची म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक नंबर, ते 5 गुणिला 1 करायचं। काय करायचं? 5 गुणिला 1 करायचं, म्हणजे 5 1 5 अधिक आता यांच्यावरचा फरक पाहायचा। सांगा, 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 6 किती? 29। असा त्या ठिकाणी 6 6 चा फरक आहे, म्हणून इथे काय करायचं, अधिक 6 झाले। तर आता 60च्या ऐवजी किती घ्यायचे? 59 घ्यायचे, म्हणजे 6 गुणिला किती करायचे? 59। तर मग आता यांचं काय करायचंय, कंचे भागुवियोगच्या नियमानुसार पहिला गुणाकार करायचा आहे। काय करायचा? गुणाकार। तर मग सांगा, 6 नव 54, हातच्याले 5, 6 पंच 30, 30 आणि 4 किती? हा 30 आणि 5 35। आता 354 आणि 5 किती होईल? 359। मग 60वी संख्या कोणती आहे? समजलं? तर आता पुढचं गणित आपल्याला बघायचंय। तर आता याच्या संदर्भात हे फक्त आपल्याला नमुने बघायचे, त्याच्यानंतर 2 2 3 3 गणित एका याच्यावर आहेत। पुढचं गणित पहा, 7, 11, 15, 19 या संख्यामालेतील पहिल्या 50 संख्याची एकूण बेरीज किती? तर मग आता 7, 11, 15, तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, बेरीज काढायची। आता बेरीज काढायची असेल तर बेरीज म्हणजे काय, सरासरी गुणिला एकूण संख्या। बेरीज म्हणजेच काय? तर मग आता इथं तर आता सरासरी गुणिला एकूण संख्या असं त्या ठिकाणी मामला आहे। तर मग आता सरासरी बनवायची असेल तर आता याच्यामध्ये एक नंबर काय करायचं, तर बघा, तर 7ची दुप्पट करायची, 7 दोन्ही 14, त्याच्यानंतर अधिक फरक। आता फरक सांगा, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15 आणि 15 आणि 4 19। तर अशा पद्धतीने या ठिकाणी फरक आहे। तर मग आता फरक कितीचा आहे? 4चा गुणिला, तर मग आता इथं कितवी संख्या सांगितली? आता 50वी संख्या सांगितली, तर आम्ही 50च्या ऐवजी किती घ्यायचे? 49। तर गुणिला 49 करायचं आणि आपण 2। तर आता हे काय झालंय, 14 अधिक 4 गुणिला 49 आपण 2, हे काय आहे? सरासरी आहे। मग आता बेरीज म्हणजे काय, सरासरी गुणिला एकूण संख्या। तर आता एकूण संख्या किती टोटल सांगा? 50 आहे। तर मग इथं काय करायचं, गुणिला 50 करायचं। एवढं समजलं? यालाच काय म्हणतात, बेरीज म्हणजे काय, सरासरी गुणिला एकूण संख्या। ही अलीकडची सरासरी आहे, आणि सरासरी म्हणजे काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 असं म्हणतो, त्यालाच काय म्हणायचं, सरासरी। आणि गुणिला एकूण संख्या केलं त्या ठिकाणी काय होतं, त्यांचं बेरीज होतंय। तर मग सांगा, यांचा गुणाकार करा, 4 नम 36, हातच्याले 3, 4 चोक 16, 16 आणि 3 किती? 19। आता 14 आणि 196, तर किती होईल? एक स्टेप वाढत, इथं 210 खाली घेतो वाटतं थोडस मोकळ्या पाण्यामध्ये। 210 गुणिला किती करायचे? गुणिला 50। आता आपण 2 आहे, तर मग आता सांगा, बे 1 बे, बे 10 20 1 राहिला, आणि बे 5 10। तर आता उचलायचा हा शून्य लिहायचा, आणि हा मधला शून्य नाही लिहायचा, हा काही उजवा साईड ना नाहीये। तर हा एक शून्य लिहिला, राहिले 5, 5 5 25, 5 हातच्याले 2। मग आता सांगा, 10 5 50, 50 आणि 2 किती झाले? 52, 52 50 आहे का पहा। पुढचा प्रश्न पहा, 6, 13, 20, 27, 34 या संख्यामालेतील पहिल्या 45 संख्याची सरासरी किती? सरासरी म्हणजेच काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉन 2। सरासरी म्हणजेच काय, आवाज मोठा निघला पाहिजे। सांगा, सरासरी म्हणजे काय?
पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉन 2 बस. आणि जर बेरीज विचारलं तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉन 2 गुणिला एकूण संख्या. एवढं लक्षात ठेवायचंय. तर आम्हाला या ठिकाणी सरासरी काढायचंय. तर आता सरासरी काढायची असेल तर इथं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉन 2 हे तर झालं. पण आता इथं फरक पाहायचा 6 13 20 आणि डॅश कितवी संख्या 45 26 45 संख्येची सरासरी सांगितलंय. तर मग आता काय करायचं सरासरी काढायची असन. एक मिनिट. तर गुणिले किती करायचं सांगा 6 आलं. पहिलीची संख्या आहे किती पहिली संख्या 6 आहे. तर 6 गुणिले 2 करायचे 6 दोन्ही 12 अधिक फरक किती आहे 6 आणि 7 13 13 आणि 7 किती 20 तिथं अधिक 7 मांडायचे. 45 च्या ऐवजी किती घ्यायचे तर गुणिला 44 करायचं आणि आपण किती 2. तर आता कंचे भाग व्यवहाराच्या नियमानुसार गुणाकार करायचा आहे. नंतर बेरीज सांगा 7 चोक 28 8 चाले 2 7 चोक 28 28 आणि 2 30. आता त्याच्यानंतर 12 आणि 308 किती होईल 320 अपॉन 2 बे 16 32 हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. तर मग आता उत्तर किती आलं सांगा 160. तर 3 प्रकारचे गणित पाहिले नमुन्याचे. तर आपल्याला पाहायचं आता एक्सरसाइजचे गणित. तर त्याच्यावर 2 2 3 3 असे उदाहरण आहे. तर आपण समजून घ्यायचंय. प्रश्न पहिला 3 7 11 15 या संख्या मालेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती. तर आम्हाला 40वी संख्या काढायची. काय सांगितलं 40वी 50वी 60वी. वी हा शब्द लक्षात ठेवायचा. हे टार्गेट. इथं काय बेरीज म्हणलं का इथं सरासरी म्हणलं का नाही. आम्हाला सांगितलं 40वी संख्या काढायची. तर 40वी संख्या काढायची. मग कोणत्या संख्या का 7 3 7 11. मग आता सांगा इथं 40वी. पुन्हा प्रश्न पहा 3 7 11 15 या संख्या मालेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती. तर मांडताना कसं मांडायचं सांगा 3 7 11 आणि किती वेळ सांगा 40वी. अशा पद्धतीने आम्हाला शॉर्टकट मांडायचंय. तर सांगा वी काढायची म्हणून गुणिले किती करायचा 1 3 1 3 अधिक काय मांडायचा फरक 3 आणि 4 7 7 आणि 4 फरक किती सांगा 4 4. तर आता 40 च्या ऐवजी किती घ्यायचे 39 गुणिला 39 घ्यायचे. तर मग आता 40वी संख्या काढण्यासाठी आता पहिला गुणाकार करा 4 9 36 7 3 4 3 12 आणि 12 आणि 3 किती झाले मग 156 आणि 3 किती होईल 159. ही 40वी संख्या आहे. प्रश्न दुसरा 5 13 21 29 या संख्या मालेतील क्रमाने येणारी 75वी संख्या कोणती. नीट बसून घ्या व्यवस्थित बसा टेन्शन फ्री व्हा. थोडस मेंदूच्या नसा मोकळा सोडा. असं तरी समजलं पाहिजे. मला माहिती एकदा काय होतं आपण डीजेवर नाचलं समजा तर मला माहिती काय करतात पिक्चर मध्ये सराव करतात हिरो हिरो नाचतात कोटीनं पैसे कमवतात. आम्ही काय करतो आम्ही आमची पितो आणि डीजेवर नाचतो 4 दिवस उठत नाही म्हणून 4 दिवशी धुंदी जात नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं मला माहिती पित नाही तुम्ही पण ते काय होतं अचानक कधीतरी नाचल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी धुंदी जात नाही. थोडं अंगाला करसड आलेला आहे ना. थोडस काय करायचं थोडस खालून आपण काय होतं पाणी उकळण्यासाठी खालून जाळ लावतो का नाही तसा विचाराचा जाळ लावायचा आणि समजून घेण्याचं थोडस आक्रमकांनी कृतीशीलपणा ठेवायचा आहे. हा प्रश्न बघा 5 13 21 29 या संख्या मालेतील क्रमाने येणारी 75वी संख्या कोणती. मग लिहिताना काय लिहायचं 5 13 21 आणि किती म्हणलं त्यांनी 75वी संख्या सांगायची आम्हाला. तर आता काय करायचं 75वी असं म्हणलंय म्हणून काय करायचं पहिल्या संख्येला गुणिले करायचं 5 1 5 2 नंबर काय पाहायचा फरक सांगा 5 आणि 8 13 13 आणि 8 21 आणि 21 आणि 8 29. अशा पद्धतीने काय चढत्या क्रमामध्ये 8 8चा फरक आहे.
तर गुणीला काय करायचं 75च्या ऐवजी किती घ्यायचे 74. हा 8चा फरक लिहायचा आणि गुणीला किती लिहायचे 74. समजलं. तर आम्हाला 75वी संख्या काढायची. मग आता 75वी संख्या काढत असताना यांचा करा गुणाकार. सांगा 8 चौक 32 हातच्याले 3 8 7 56 56 आणि 3 59 यांची करा बेरीज 592 आणि 5 किती होईल 597. पुढील प्रश्न बघा 7 13 19 25 31 डॅश डॅश या संख्या मालेतील क्रमाने येणारी 53वी संख्या कोणती. आता 53वी संख्या काढण्यासाठी काय करायचं सांगा. 53वी संख्या काढण्यासाठी बोला. पहिलं लिहायचं 7 13 19 आणि आम्हाला काढायची 53वी संख्या. तर मग सांगा 7 गुणीला 53वी काढायची म्हणजे गुणीला 1 7 1 काय मांडायचं 2 नंबर फरक. सांगा 7 6 13 13 6 19 फरक मांडला 6 53 ऐवजी 52 घ्यायचे म्हणजे गुणीला 52 करायचे. मग आता कंचे भागू व्यवचानी म्हणून प्रथम काय करायचं गुणाकार 2 नंबर बेरीज. सांगा 6 दोन्ही 12 12शी 2 हाचा लेख 6 पंच 30 आणि 30 आणि 1 31. आता 312 आणि 7 किती होईल 319 हे उत्तर आलेलं आहे. दोन 5 8 11 14 डॅश डॅश या संख्या मालेतील पहिल्या 60 संख्येची एकूण बेरीज किती. तर 60 संख्येची बेरीज काढण्यासाठी पहिली मांडणी करून घ्या. सांगा 2 5 8 तर अशा पद्धतीनं आणि आम्हाला काढायचं 60 संख्येची बेरीज काढायची. तर मग सांगा 60 संख्येची बेरीज काढण्यासाठी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणीला एकूण संख्या काय म्हणायचं. मग आता इथं पहिली संख्या 2 दिसते तुम्हाला तर काय म्हणायचं 2 गुणीला 2 बे दोन्ही 4 अधिक काय मांडायचा फरक मांडायचा. सांगा 2 आणि 3 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 3 किती झाले 14. हे समजलं का. तर मग इथं फरक कितीचा आहे 3चा. 60च्या ऐवजी किती घ्यायचे 59 गुणीला करायचे 59 आपण 2 हे झाले सरासरी. हे काय झाले. आता त्याच्यानंतर गुणीला काय मांडायचं एकूण संख्या किती आहे सांगा 60 आहे. आयते दिलेले 60 संख्या. तर मग आता यांचा करा गुणाकार. सांगा 3 नमा 27 7 चले 2 3 5 15 15 2 17. तर आता 117 आणि 4 181 आपण 2 गुणीला किती 60. आता बे 1 बे 30 60 म्हणजे बे 6 शून्य उचलायचा जसा तसा ठेवायचा. तर गुणाकार कोणाचा करायचा 181 आणि 30चा. तर हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा खाली राहिले 3 तर आता 3 न गुणायचं 181 ला 3 1 3 आणि 8 रात्रिक 54 असा मोठा बॉक्स नाही घ्यायचा म्हणजे उत्तर किती आलं सांगा किती 54 30. पुढचा प्रश्न पहा. नीट बसून घे बरं. तुम्ही कसं बसता म्हणून तुमच्या लक्षात बसत नाही. व्यवस्थित बसा. उजवा पाय पुढं प्लस सावधान बैठ. डावा पाय माग. अंगठ्यामध्ये 4 बोट अंतर एकदम फोक काढलेला नसावा. नॉर्मल अवस्थेमध्ये मेंदूच्या नसा मोकळ्या सोडा. थोडस आनंदामध्ये आणि आक्रमक आणि कृतिशील बना. म्हणजे असं थोडं काय करायचं टचिंग द्यायची विचारायची नाही मला जमतंय आणि मी हे करू शकतो फास्ट मध्ये. हा चला 3 7 11 15 या संख्या मालेतील पहिल्या 40 संख्येची एकूण बेरीज किती. तर आता 40 संख्येची बेरीज काढण्यासाठी काय म्हणायचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणीला एकूण संख्या. समजलं. तर मग आता मांडणी करून घ्या 3 7 11 आणि आता 40 संख्येची बेरीज काढायची.
काय काढायची बेरीज. तर मग आता सांगा इथं ती पहिली संख्या 3 दोन्ही 6 ही झाली पहिली संख्या. अधिक यांचा फरक किती आहे? 3 आणि 4 7, 7 आणि 4 11 आणि 11 आणि 4 किती 15. म्हणजे 4चा फरक आला तर अधिक 4 मारायचे. गुणिला 40च्या ऐवजी किती घ्यायचे 39 आपण 2. ती यालाच काय म्हणायचं सरासरी. आता बेरीज म्हणजे काय सरासरी गुणिला एकूण संख्या. बेरीज म्हणजेच काय मग आता गुणिला एकूण संख्या या ठिकाणी एकूण संख्या किती आहे 40 याला म्हणायचं एकूण संख्या. तर मग आता प्रथम आपल्याला गुणाकार करायचा आहे 4 आणि 39चा. 4 नंबर 36 हातच्याले 3 4 3 12 12 आणि 3 156 आणि 6 किती होतात 162 आपण 2 गुणिला 40 एवढं समजलं. 2 आणि 40 कोणत्या पाड्यामध्ये आवाज खणखणीत निघला पाहिजे. 2 आणि 40 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या. बे एक बे 22 40 कोणाचा गुणाकार 162 आणि 20चा. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. बे दोन्ही 4 आणि 16 दोन्ही 32 32 40 हे उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. काय पोरी सारखे बोट बोडतो हे असं कोणतं रे. सकाळी व्यायाम करायचा मस्त एक्सरसाइज करायचं रक्त खेळत राहतं शरीरामध्ये. आणि जर समजा तुमचा व्यायामच नसन दोन्ही टाईम व्यायाम नसन तर बोट मोडणं अपेक्षितच आहे. तर माझ्यावर चालले बोट मोडणं असत नाही ना. अरे जास्त चढ देऊ नका. सांगा बेरीज म्हणजे काय सरासरी गुणिला एकूण संख्या. बेरीज म्हणजे काय आणि बेरीज म्हणजे काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणिला एकूण संख्या. आता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 म्हणजे याला सरासरी असं म्हणायचं आहे. आता याच्यामध्ये काय करावं लागतं पहिल्या संख्येची दुप्पट करावं लागते. त्याच्यानंतर काय करावं लागतं फरक मांडावं अधिक फरक मांडावं लागतंय. आणि जर समजा कितवी संख्या असेल त्यानं 1 न कमी घ्यायचंय आणि गुणिला करायचंय आणि त्याच्यानंतर एकूण संख्या मांडायचं गुणाकारामध्ये. तर मग आता सांगा प्रश्न बघा 5 13 21 29 या संख्या मालेतील पहिल्या 25 संख्याची एकूण बेरीज किती. मग आता सांगा बेरीज काढण्यासाठी सांगा काय म्हणायचं सरासरी गुणिला एकूण संख्या. तर मग आता इथं पहिला आपल्याला सरासरी मांडण्यासाठी काय करावं लागेल 5 13 21 तर कितवी संख्या 25 बरोबर. 25 संख्येची काय काढायची आपल्याला बेरीज. मग आता पहिली संख्या म्हणजे कोणती 5 दोन्ही 10 अधिक फरक मांडायचा 5 आणि 8 13 आणि 13 आणि 8 21. मग हा फरक आला 25 च्या ऐवजी किती घ्यायचे 24 तर गुणिला 24 घ्या आणि आपण 2 ते यालाच म्हणायचं सरासरी. याला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2. फक्त मांडताना काय करायला तर पहिल्या संख्येची दुप्पट मांडायची फरक मांडायचा अधिक आणि त्याच्यानंतर गुणिला 25 च्या ऐवजी 24 करायचे म्हणजे 24 सवी कोणती शेवटची संख्या झाली. आलं लक्षात. आपण 2 गुणिला किती सांगा एकूण संख्या 25 आहे. मग आता यांचा गुणाकार 8 चौक 32 7 3 8 दोन्ही 16 16 3 192 आणि 10 202 आपण 2 गुणिला 25. आता 2 आणि 202 कोणत्या पाड्यात आहे बे एक बे बे 101 202 समजलं ना. बे एक बे बे 0 0 बे एक बे एवढं लक्षात घ्यायचंय. आता या ठिकाणी 0 असं उचलायचं पलीकडे ठेवायचं नाही तो मदत आहे. तो केला असता तर आपण ठेवला असता. तर सांगा 25 एक 25 5 8 2 25 0 0 आणि 0 2 2 आणि 25 एक उत्तर किती आलं सांगा 25 25 ही बेरीज झाली. 7वा प्रश्न 9 14 19 24 29 या संख्या मालेतील पहिल्या 80 संख्येची सरासरी किती. आता आम्ही 20 संख्या काढायचं शिकलो 2 नंबर बेरीज काढायचं शिकलो आणि बेरजेमध्ये आम्हाला सरासरी माहित झाली तर आम्हाला काय काढायचं आता सरासरी काढायचंय. काय काढायचंय सरासरी काढायचंय. तर मग आता पहिल्या 80 संख्येची सरासरी तर आता सरासरी काढण्यासाठी आता ते कंटिन्यू पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणिला एकूण संख्या. आता पहिल्या संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 म्हणजे काय सरासरी आणि सरासरी गुणिला एकूण संख्या एवढंच काम आहे का याच्यामध्ये. तर सरासरीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सोपं जाईल. तर आता मांडा संख्या 9 14 19
आणि कितवी संख्या 80 संख्याची सरासरी. समजलं एवढं? तर मग आता पहिली संख्या कोणती आहे 9, याची दुप्पट 9 दोन्ही 18 अधिक फरक मांडायचा 9 5 14 14 5 19 19 आणि 5 24 आणि 24 आणि 5 किती 29 असा फरक आहे का नाही याच्यामध्ये. तर फरक गुणिला म्हणजे 5 गुणिला किती 80 च्या ऐवजी 79 आणि आपण 2 तिथं आपण 2 केले बस. यालाच काय म्हणायचं सरासरी. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 आणि मध्ये मांडायचा फरक. समजलं? पहिली संख्या अधिक आता शेवटची संख्या यांचा गुणाकार करायचा आहे. मग यांचा गुणाकार करत असताना सांगा 5 9 45 5 4 4 5 7 35 35 आणि 4 39. तर आता यांची बेरीज करा. सांगा 5 8 13 13 3 आचाला 1 39 आणि 1 40 आणि 1 41. आता भाग तोडायचा. आता सांगा बे 1 बे बे 20 40 1 राहिला बे सकम 12. आता इथं 13 मधून 12 गेला 1 राहिला पॉइंट द्यायचा 0 घ्यायचा आणि बे 5 10. मग उत्तर किती आलं सांगा 206.5. किती नंबर 3 नंबर. समजलं का? गणित एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. लक्ष द्या. काय होतं माहिती का शिकवत असताना आमच्या ग्रामीण भागातल्या अनेक समस्या असतात आणि त्या समस्यामुळे काय होतं मानसिक अडचण निर्माण होती. आम्ही दलिंदर विचाराच्या नादी लागतो म्हणून आमचं लक्ष लागत नाही आणि शिकवत असताना लगेच आमची मान खाली जाते. असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे नाही की भीतीच्या आड काय चाललंय आम्हाला माहिती नको. वाचाल तर वाचाल. हा पुढचा प्रश्न पहा. 6 14 22 30 38 डॅश डॅश या संख्येमालेतील क्रमशः पहिल्या 65 संख्याची सरासरी किती. सरासरी आमचं टार्गेट आहे. सरासरी म्हणजेच काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 बस एवढं. एकूण संख्या म्हणजे बेरीज होईल. सरासरी म्हणजेच काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2. आता इथं काय करावं लागतं संख्यामालामध्ये पहिली जी संख्या आहे त्याची दुप्पट करायची आणि त्याच्या डोक्यावरचा फरक ही अधिक आणि 1 न कमी करायची. जितक्या संख्येची सरासरी करायची आणि आपण 2 मांडायचे गुणाकार करायचा बेरीज करायची आणि काटछाट करायची. आलं गणित. फुकटचे मार्क लागली नोकरी. सोपं आहे का नाही? बा आता कसं आहे तर मग आता मांडत असताना 6 14 आणि 22 किती 65 संख्येची आम्हाला सरासरी काढायची. तर मग आता सांगा सरासरी म्हणजेच काय पहिली संख्या 6 ची दुप्पट किती घ्यायची 6 दोन्ही 12 अधिक त्यांचा फरक 6 8 14 14 8 22 22 8 30 आणि 30 8 38 असा फरक आहे का नाही. तर मग आता इथं कीर्तना सारखं हो असं नका म्हणू. लक्ष द्या थोडस. गुन्हेला किती सांगा 65 च्या ऐवजी 64. इथं घेतले 64 आणि आपण किती 2. खणखणीत आवाज आला पाहिजेत. आता गुणाकार करा नंतर बेरीज सांगा 8 चौक 32 8 3 8 सकम 48 आणि 3 51. आता 512 आणि 12 किती झाले 524 आपण 2 आणि 524 कोणत्या पाड्यामध्ये. मग सांगा बे 1 बे बे 26 52 आणि बे दोन्ही 4. उत्तर किती आलं सांगा 262. 4 नंबर. समजलं का? पुढचा प्रश्न पहा. चेंज आहे टेन्शन घ्यायचं नाही. त्याचा शॉर्टकट पण सांगणार आणि सरळ याच्यामध्ये सांगणार 2 पद्धतीनं. तर आता लक्ष द्या सगळेजण. हा प्रश्न महत्वाचा आहे. 4 10 16 22 28 या संख्येमालेतील क्रमशः 25व्या व 45व्या स्थानावर असलेल्या 2 संख्येची बेरीज किती. आम्हाला इथं काय करायचं बेरीज काढायची. कोणाची 25 आणि 45व्या. आता नियम तोच आहे काही त्याच्यामध्ये बदल आहे का. तर मग आता इथं स्थान असल्यामुळे आम्हाला घाबरायचं काम नाही. पहिला शॉर्टकट सांगतो नंतर लॉंग कट सांगतो. चालेल ना. पहिली मांडणी करा
4 10 16 किती 25व्या स्थानावर आणि किती 45व्या स्थानावर. तर आम्हाला काय करायचं माहिती का, याची दुप्पट करायची. 4 दोन्ही 8 म्हणजे 8 कसे 4 आणि 4 8. मग हे 8 याच्यामधला फरक किती सांगा सांगा. 4 आणि 6 10 10 आणि 6 16 अधिक 6चा. मग गुणीला सांगा 25 च्या ऐवजी 24 45 च्या ऐवजी आता 24 आणि 44 4 आणि 4 8 आणि 4 आणि 2 6. तर मग आता यांचा गुणाकार करायचा, कारण आम्हाला स्थानावर असणाऱ्या व्या म्हणजे बी लक्षात. तर त्याच्यामुळे छतस्थानी 2 घ्यायचं का. आम्हाला काय विचारलं डायरेक्ट बेरीज विचारलं ना. तर मग काय करायचं पहा. sin 8 48 हा चले 4 6 6 36 36 आणि 4 40. आता 408 आणि 8 किती होईल 416. आता थोडं कन्फ्युजन झालं असेल, पण हा शॉर्टकट चांगला आहे. पण कसं काढायचं हे बी महत्वाचं आहे का नाही. तर मग आता बेरीज काढायची. आता पहिले घेतला आम्ही समजा उदाहरणार्थ 4 10 16 आणि 25 किती 25 आणि 45. तर आता नियम काय आहे, पहिला 25चा निकाल लावायचा. मग आता सांगा 25व्या म्हणलं तर काय 4 गुणीला 1 4 1 4 फरक कितीचा आहे 6 6चा आहे. मग सांगा 4 आणि 6 10 आणि 6 16 म्हणजे 6चा गुणीला 25 च्या ऐवजी किती घ्यायचे 24 गुणीला 24 घेतले. हे झालं पहिल्या कंसामध्ये. आणि दुसऱ्या कंसामध्ये आता 45चा मामला आहे. मग पहिले स्थान कोणतं आहे, पहिली संख्या 4 आहे 4 1 4 अधिक फरक कितीचा आहे 6चा गुणीला 45 च्या ऐवजी किती घ्यायचे 44. समजलं. सांगा sin 24 4 हा चाले 2 sin 2 12 2 14 144 आणि 4 148. इथं बेरीज करायची आम्हाला लक्षात. तर मग सांगा sin 24 4 हा चाल 2 sin 24 24 आणि 2 26 264 आणि 4 268. मग सांगा 8 आणि 8 16 6 हा चाल 1 6 आणि 1 7 7 आणि 4 11 1 हा चाल 1 2 आणि 1 3 3 आणि 1 4. उत्तर किती आलं 416. समजलं का काही अडचण. पुढचं गणित पहा. 11 18 25 32 39 या संख्या मालेतील पहिल्या किती आहे 25व्या स्थानावर असणाऱ्या संख्याचा गुणाकार किती. पहिल्या व 25. प्रश्न डबल पास समजून घ्या. 11 18 25 32 39 या संख्या मालेतील पहिल्या व 25व्या स्थानावर असणाऱ्या संख्याचा गुणाकार किती. मांडताना मांडून घ्यायचं 11 18 25 आणि शेवटची संख्या कोणती आहे 25व्या स्थान कितवं 25व्या. तर मग आता आम्हाला काय माहिती आहे पहिल्या स्थानावर कोणती संख्या आहे 11. तर 11 गुणीला पुढची संख्या करायची. मग आता पहा तर 25वी संख्या यांचं काय करायचं आपल्याला किती आहे काय करायचं 25वी संख्या किती आहे ते काढायचं आणि त्याच्यानंतर 11ला गुणायचं. तर मग आता सांगा किती 11 25वी संख्या काढायची म्हणून 11 1 11 फरक कितीचा आहे सांगा 11 7 18 18 7 किती 25 25 आणि 7 32 32 आणि 7 किती 39. तर अधिक किती 7 फरक मांडला गुणीला 25 च्या ऐवजी 24 घ्यायचे. तर मग आता सांगा 7 चौक 28 हा चले 2 7 2 14 14 2 किती झाले 16. सांगा मग 8 आणि 1 9 आणि 16 आणि 1 17. म्हणजे काय झालं हे 25वी संख्या कोणती आहे. तर आता पहिली संख्या कोणती सांगा 11. तर आता सांगा किती 25व्या स्थानावरची 179. तर गुणीला काय करायचं स्थानावर यांचा करायचा गुणाकार. सांगा 11 9 99 हा चाले 9 11 7 77 77 आणि 9
86 6 ठेवले हातच्याले 8 11 आहे का 11 11 8 किती 19 आहे का 19 से 69 पहा इतकं सोपं गणित आहे पहिलं याच्यामध्ये काय करायचं पहिलं स्थान 11 लक्षात ठेवायचं गुन्हेला 11 करणं नाही तर आम्हाला काय करायचं 25व्या स्थानावर असलेली संख्या काढायची आणि ती गुन्हेला करायची गुणाकार करायचा आलं का तुमच्या लक्षामध्ये आता हे गणित संख्यामालेवरील 20 संख्या काढणे सरासरी काढणे आणि बेरीज काढणे आणि गुणाकार करणे इतक्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये शिकलोय